इंग्रजांच्या विरोधात असंतोष वाढावा हा हेतू. आणि टिळकांच्या त्या मंडळाची मिरवणूक लोक थरकावायची होती मिरवणूक बघायला. कारण मिरवणुकीत फक्त लेझिमवाल्यांची पथकं नसायची, तर आगीची चक्र, त्यातनं उड्या मारणारे पहलवान, वेगवेगळी शस्त्रास्त्र चालवून दाखवणारे पहलवान. आणि अशा मिरवणुकीचा फायदा घेऊन कित्येकदा लोकमान्य इंग्रजांवर हल्ला करायचे, इंग्रजांवर लाठ्यांचा हल्ला करायचे. इंग्रजाला कळलं या मिरवणुकीत ज्या काठ्या आहेत या फक्त झेंडे टांगायला किंवा दाखवायला नाही, तर वेळ आली तर आपल्यावर उगारायला आहेत. म्हणून मिरवणुकीच्या आधी इंग्रजांनी नियम काढला, मिरवणुकीत काठ्या आणता येणार नाही. मिरवणुकीचे आयोजक टिळकांकडे, टिळक, इंग्रजांनी नियम काढलाय, मिरवणुकीत काठ्या आणता येणार नाही, आता काय करायचं? लोकमान्य तितकेच शांत. या गोऱ्या तोंडाच्या माकडास वाटते की डोकं काय ते फक्त यालाच आहे. आपल्याकडे सुद्धा डोकं आहे, आपल्याला सुद्धा बुद्धिमत्ता आहे, हे आपण याला दाखवून देऊ. म्हणजे मिरवणुकीत कोणीही काठ्या आणायच्या नाहीत. अहो पण टिळक आपले झेंडे प्रत्येकाच्या खांद्यावर ऊस द्यायचा, प्रत्येकाने झेंडे ऊसाच्या काणक्याला लावायचे. झालं, मिरवणूक सुरू झाली. इंग्रज आपला खुश होता, आपण आता बंदी घातली आहे, आता हे काही करू शकणार नाही. आणि मिरवणूक सुरू झाल्याबरोबर तो जास्तच घाबरला. प्रत्येकाच्या खांद्यावर ऊस. आणि इंग्रजाला जास्त भीती वाटली, कारण एखाद्या वेळी काठीचा मार परवडला, ऊस जास्त जोरात लागतो. टिळकांची बुद्धिमत्ता. इंग्रज लगेच अधिकारी टिळकांकडे, टिळक, व्हाय आर यू डुइंग लाईक दिस? हे ऊस कशासाठी? लोकमान्य त्याला उत्तर देतात, तुम्ही काठ्यांवर बंदी घातली, आम्ही झेंडे कशाला लावायचे? बंदुका देता का? रायफल त्यांच्या बायोनेटला झेंडे लावतो. काठ्या आणायच्या नाही याचा काय अर्थ आहे? ऊस कशासाठी? त्याच काय आहे ना, मिरवणूक संपल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना ऊसाचा रस लागतो. आता ऊसाचा रस काढायचा म्हणजे ऊसासाठी वेगळा गाडा करावा लागतो. प्रत्येकाच्या खांद्यावर ऊस दिलाय, गाड्याचा खर्च वाचला. आता मिरवणूक संपली की ऊसाचे झेंडे काढले, रस काढला ऊसाचा की सगळे पिळा. हा ओके ओके, कसलं ओके आणि कसलं काय. पण टिळकांच्या बुद्धिमत्तेसमोर इंग्रजाचा टिकावा काही लागत नाही. इंग्रज स्वतः टिळकांना घाबरतात हे माहीत असल्यामुळे चाफेकरांनी ठरवलं, आपण टिळकांना भेटायचं, टिळकांचा सल्ला घ्यायचा, टिळक आपल्याला मदत करणार. ठरलं. जवळचा उत्सव शिवराज्याभिषेक दिनाचा. लकडी पुलाच्या विठ्ठल मंदिरात स्वतः लोकमान्य येणार, तिथे हा उत्सव साजरा होणार हे यांना कळलं. ही मुलं आयोजकांकडे आली. आयोजकांना सांगितलं, आम्ही गोफण्या मारुती मंडळाचे कार्यकर्ते, आमचे 300-350 मुलं आहेत, आम्हाला टिळकांचं मार्गदर्शन हवंय, टिळकांचा सल्ला हवाय. तर कार्यक्रमात टिळकांसमोर आम्हाला काव्य सादर करायचंय. ठीक आहे, तुमचं नाव लिहून घ्या. मुलांनो, एक लक्षात ठेवा, शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला शोभेल असंच गाल. चुकून जर तोंडातनं अपशब्द निघाले, भलत सलत काही बोललात, तर समोर उभे असलेले टिळकांचे पहलवान तुमचे हातपाय तोडल्या वाचून राहणार नाही. हे ध्यानात असू द्या.
चाफेकर म्हणतात, हो हो कल्पना आहे. टिळक असेपर्यंत तरी हा नियम होता. कार्यक्रमाला शोभेल असंच बोलायचं, असंच वागायचं. आता तो नियम गेलाच आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, गणपतीची मूर्ती बसवली असते, समोर लाऊडस्पीकरवर गाणे चालू असतात, तेरा प्यार 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 गुप्ता. लोक वाकडी तिकडी नाचत असतात, शिवीगाळ, त्या मिरवणुकीमध्ये शिवीगाळ चालू असते, लोक पिऊन तमाशे करत असतात. काय दिवस आलेत हो आपल्या देशावर. पण त्या काळात नियम झालं, मुलांना परवानगी मिळाली. चाफेकर बंधू कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. कार्यक्रम सुरू झाला. स्वतः लोकमान्य कार्यक्रमाला आले. आणि आता आयोजकांनी सांगितलं, तुम्हाला गायला काही हरकत नाही, मंचावर जा आणि गाणं सुरू करा. चाफेकर बंधू मंचावर आले. एकाच्या हातात डफ, एकाच्या हातात तुणतुण, आणि आता तिघांनी गायला सुरुवात केली. या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषाचा उरला नाही पुरुष तो. या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषाचा उरला नाही पुरुष तो. सगळी सभा आश्चर्याने यांच्याकडे बघायला लागली. शिवराज्याभिषेक दिनाचा हा कार्यक्रम, स्वतः लोकमान्य समोर बसले असताना ही मुलं हे गातायत आणि ही मुलं गातायत, या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषच उरला नाही पुरुष तो. एकाने आपल्या मिशीला पिळ दिला, काय गाताय मुलांनो, आणि या मुलांनी गायला सुरुवात केली. बहुमिषा भार वाढविला म्हणून या काय तो झाला पुरुष तो. बहुमिषा भार वाढविला म्हणून या काय रे झाला पुरुष तो. एकाने आपली पोरं बाळ जरा जवळ केली आणि ही मुलं गातात, लेंढार पशु समव्याला म्हणून या काय रे झाला पुरुष तू. लेंढार पशु समव्याला म्हणून या काय रे झाला पुरुष तू. ही मुलं गातायत. सगळी सभा आश्चर्याने यांच्याकडे बघते. आणि आता तावा तावा दामोदराने गायला सुरुवात केली. पुरुष तीच झाशीची राणी, पुरुष तीच झाशीची राणी, महामर्दानी रंगली रणी रंगली रणी रंगली रणी. निज देशाच्या प्रीत्यर्थ सो अचाट करी पुरुषार्थ पुरुष तो. निज धर्माच्या प्रीत्यर्थ सो अचाट करी पुरुषार्थ पुरुष तो. निज राष्ट्राच्या प्रीत्यर्थ सो अचाट करी पुरुषार्थ पुरुष तो. यांचं गाणं झालं. टिळकांनी आयोजकांना सांगितलं, या मुलांना सांगा की कार्यक्रम संपल्यावर मला भेटल्याशिवाय जाऊ नका. यांच्यापर्यंत निरोप आला. कार्यक्रम संपला. सगळी मंडळी वापस निघून गेली. चाफेकर बंधू तिघ जण थांबले होते. आयोजकांनी सांगितलं, विठ्ठलाच्या मंदिरात टिळक तुमची वाट बघतायत, जा. तिघ जण विठ्ठलाच्या मंदिरात आले. विठ्ठलाची मूर्ती आहे, बाजूला समई ठेवली आहे, एका बाजूला लोकमान्य स्वतः बसले. तिघांनी लोकमान्यांना नमस्कार केला. लोकमान्य या तिघांना म्हणतात, बसा. तुमच्या समोर काय बसणार, बसा. आणि तिघ जण बसले. आणि आता लोकमान्यांनी बोलायला सुरुवात केली. छान गायला, मात्र गाताना असं म्हणाला की युद्ध न करता नुसता तळतळाट करणं, शत्रूच्या नाशाच्या इच्छा करणं म्हणजे रांडक्या बोंडक्यांसारखी नुसती बोट मोडणं आहे. अशी विद्वांसारखी बोट मोडून काय होणार असं तुम्ही गाताना म्हणालात. भाषण करणं,
उपदेश करणं, पोपटपंची करणं ही म्हाताऱ्या कोताऱ्यांची कामं आहेत असं तुम्ही म्हणालात. आणि आता टिळकांनी तिघांवर नजर रोखलीच. आम्ही म्हातारे झालोत, आम्हास मान्य आहे. आम्ही म्हातारे झालोत, आम्हास मान्य आहे. पण चाफेकर, तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता? चाफेकर, पुण्यामध्ये, नगरमध्ये, नाशिक, साताऱ्यामध्ये सध्या प्लेग नावाचा रोग पसरलाय. प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली इंग्रज भारतीयांवर जुलूम करत असताना तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता? चाफेकर, घरातला प्लेगचा रोगी तपासणीसाठी शिबिरात न्यायचा आणि त्यावेळी घरात कोणी नाही हे बघून सगळं घर लुटायचं. घराला आग लावायची असला भयंकर प्रकार सुरू असताना तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा दिलात आम्हास? चाफेकर, ऐका. चाफेकर, प्लेग कळण्याची लक्षणं दोन. अंगात ताप येणार आणि गाठ येणार. ही गाठ काखेत येईल किंवा जांघेत येईल. चाफेकर, आमच्या घरातल्या माता भगिनींना, आमच्या माय माऊलींना अशी गाठ आली आहे की नाही हे बघण्यासाठी इंग्रजाकडे डॉक्टर्स असताना, नर्सेस असताना इंग्रज त्या ठिकाणी पोलिसांना पाठवतो. आमच्या घरात अंधार असतो म्हणून आमच्या माय माऊलींच्या तपासणीसाठी हे पोलीस जबरदस्तीने त्यांना रस्त्यावर घेऊन येतात, रस्त्यावर त्यांची तपासणी करतात. अशी परिस्थिती असताना तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता आम्हास? चाफेकर, आमच्या घरातली वडीलधारी मंडळी, आमचे वडील, काका, मामा, आजोबा यांना हे पोलीस रस्त्यावर घेऊन येतात. तुमच्या जांघेत हात घालायचाय म्हणतात आणि त्यांची धोतरं फेडतात फटाफटा. तेव्हा तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता आम्हास? चाफेकर, 3 दिवसांपूर्वीची बातमी ऐकलीत? शनीच्या पारावर 3 दिवसांपूर्वी आमच्या घरातल्या, आमच्या भारतीय स्त्रियांना, जवळजवळ 100 स्त्रियांना या पोलिसांनी रस्त्यावर आणलं. रस्त्यावर तुमची तपासणी करायची आहे म्हणून. आणि सगळ्यांच्या देखत बेअब्रू नको म्हणून आमच्या माय माऊलींनी तिथे दगडावर डोके आपटून प्राण दिले. तेव्हा तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा दिला आम्हास? 100 बायकांचा जीव गेला. चाफेकर, कुणाला म्हातारे म्हणता, कुणाला निष्क्रिय म्हणता? तिघांच्या अंगावर असला काटा आला. तिघांनी आपलं डोकं टिळकांच्या चरणांवर ठेवलं. टिळक, यावर काही उपाय? लोकमान्य सांगतात, चाफेकर, उपाय एकच. या इंग्रज पोलिसांना आदेश देणारा जो अधिकारी, त्याचं नाव रँड. या रँडला संपवायचं. ठरलं. टिळक, आम्ही रँडला संपवू, आम्ही हा अन्याय थांबवू. पण टिळक, त्यासाठी आम्हाला बंदुका लागतील. बंदुका मिळतील. तुम्ही द्याल? पत्ता सांगेन. काय पत्ता आहे? लकडी पुलाच्या पोलीस चौकीत बंदुका आहेत. काय पत्ता सांगितलाय ना? पोलीस चौकीत बंदुका आहेत. टिळक, चौकीत आहेत हे आम्हालाही माहिती आहे. आम्हाला कशा मिळतील? मुलांनो,
रात्रीच्या वेळी पोलीस चौकीत 6च पोलीस असतात. तुम्ही 350 आहात. बंदुका मिळवू शकता. ठरलं. इंग्रजांच्या विरोधात आमच्या मनात असंतोष आहे, व्यक्त कसा करायचा या मुलांनी ठरवलं. मुंबईला इंग्लंडच्या राणीचा व्हिक्टोरियाचा पुतळा आहे. आपण तिथे जाऊ, त्या पुतळ्याला डांबर फासू. आणि आता ही मुलं निघाली, मुंबईला आली. रात्रीच्या वेळी पुतळ्याच्या बाजूला एक चौकी होती, पोलीस चौकी. तिथल्या पोलिसांना गोष्टींमध्ये काही मुलांनी गुंतवलं. चाफेकर बंधू आणि त्यांच्यासोबत 10-15 जण पुण्यावरून मुंबईला आले. त्या पोलिसांना गप्पांमध्ये काही लोकांनी गुंतवलं. त्यांचा सिगरेटचा ब्रँड यांनी ओळखून ठेवला. आणि तेवढ्या वेळात बाकीची मुलं त्या व्हिक्टोरियाच्या पुतळ्यावर चढली. वर डांबर ओतलं, नारळाच्या शेंडीने चांगलं डांबर फासलं. खाली उतरली. तिथे एक पाटी ठेवली. प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली इंग्रज भारतीयांवर जो जुलूम करतो त्याच्या अन्यायाचं प्रतीक अशी पाटी तिथे ठेवली. आणि ही मुलं निघाली. म्हणजे उगाचच आलं डांबर ओतलं झालं असं काही केलं नाही, तर तिथे पाटी ठेवून ही मुलं निघाली. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी सगळी मुंबई जागी झाली. लोक चहा प्यायला म्हणून बाल्कनी मध्ये आले. पुतळ्याकडे बघितलं. काल रात्रीपर्यंत इंग्लंडची असलेली राणी एका रात्रीत आफ्रिकेची कशी झाली? का कुळकुळीत पुतळा. पुढे सगळ्या मुंबईमध्ये बातमी पसरली. पोलीस आलेत आणि आता भारतीय त्या पुतळ्याच्या आजूबाजूला गर्दी करायला लागले. ती पाटी वाचायला लागले. आणि लक्षात घ्या, चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी त्या गर्दीमध्ये जायचे. ती पाटी वाचून भारतीय काय प्रतिक्रिया देतात, भारतीयांच्या मनात यावर काय विचार आहेत हे ऐकायचे. आणि असं थांबल्यानंतर काही दिवसांनी ही मुलं परत निघाली. मुंबईतून पुण्याकडे निघाली. मात्र पोलिसांना बातमी कळली. पुण्याजवळच्या काही मुलांचं हे काम असल्याचं वृत्त त्यांच्यापर्यंत आलं. आणि जागोजागी नाकेबंदी. मुंबई पुण्याला जोडणारे सगळे रस्ते, सगळीकडे नाकेबंदी. आता ही मुलं प्रत्येक गाडीची तपासणी होते. गाड्यांनी कशी जातील? ही मुलं मुंबई ते पुणे पायी आली. विचार करा हो, काय त्यांचं सामर्थ्य असेल. मुंबई पुणे आता एक्सप्रेस हायवे आहे तरी आपल्याला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागतात. एवढं अंतर ही मुलं पायी आली. सगळी मुलं कशी बशी जंगलातनं पुण्यात शिरली. पण तरीही पुण्यात शिरायला एक तो चेक नाका होता. दुर्दैवानी एक तो डांबराचा डबा वासुदेवाच्या हातात राहिला आणि त्याला एका पोलिसांनी पकडला. याने डब्बा मागे लपवला. ज्या पोलिसांनी पकडलं त्याचं नाव रामा पांडू. 2 ईश्वराची नावं एकत्र, राम आणि पांडुरंग. भारतीय मात्र अत्यंत हरामखोर. भारतीयांचाच द्वेष करणारा असा देशद्रोही पोलीस रामा पांडू. त्यांनी याला पकडलं. याने तो डबा मागे लपवला. हातात काय आहे? वासुदेव तितक्या शांततेने डबा. तो पोलीस म्हणतो दाखव. आणि दाखव म्हटल्याबरोबर त्याला दाखवण्यासाठी वासुदेवाने जो हात समोर आणला त्याची तोंडावर एक बुक्की मारली. तिथेच बेशुद्ध. याला शुद्ध आली तेव्हा तो इस्पितळात होता. याच्यावर उपचार सुरू होते. तो पोलीस, त्याला बाकीच्यांनी विचारलं तुला ज्याने मारलं त्याचा चेहरा ओळखू शकशील का? आणि याच्या डोळ्यासमोर वासुदेवाचा चेहरा आला. त्यांनी मारलेली ती बुक्की याला आठवली. नको. आणि कित्येकदा लोकांना असं वाटतं की पुण्यात प्लेग पसरला, भारतीयांवर अन्याय सुरू झाला आणि चाफेकरांनी लगेच रँडला मारलं. पण तसं झालं नाही. चाफेकरांनी जवळजवळ 11 पत्र पाठवली रँडला की प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली जो भारतीयांवर अन्याय होतोय
या अन्याय करणाऱ्या पोलिसांना आज्ञा देणारा तू आहेस. हे प्रकार थांबले पाहिजे, हा अन्याय थांबला पाहिजे, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी पत्र पाठवली तरीही अन्याय थांबत नाही. म्हणून मुलांनी योजना आखली. दिवस ठरला 22 जून 1897. त्या दिवशी इंग्लंडच्या राणीच्या राज्यरोहणाचा, हीरक महोत्सवाचा समारंभ पुण्यात कलेक्टरच्या वाड्यात होणार होता. पुण्यातला कलेक्टरचा वाडा म्हणजे आजचं पुणे विद्यापीठ. आता 1897 तेव्हाचा जरा तुम्ही अंदाज लावा. तेव्हा पुणे एवढं विस्तृत नव्हतं. साधारणतः गणेश खिंडीपर्यंत पुण्याचा विस्तार, गणेश खिंडीपासनं पूर्ण जंगल आणि पलीकडे तो कलेक्टरचा वाडा. तिथे सगळे इंग्रज अधिकारी जमणार, रँड त्या ठिकाणी येणार हे या मुलांना कळलं. यांनी योजना आखली. रात्रीच्या वेळी समारंभ संपला म्हणजे रँडची बग्गी तिथून निघेल, पुण्याकडे येईल. मध्ये गणेश खिंड, गणेश खिंडीमध्ये ही मुलं लपून बसतील, चाफेकर बंधू. वासुदेव त्या कलेक्टरच्या बंगल्याजवळ थांबेल. रँडची बग्गी तिथून निघाल्यावर वासुदेव बग्गीच्या मागे धावत येईल. गणेश खिंडीमध्ये बग्गी आली की हा इशारा करेल,